मित्रांनो, खूप वेळा साबुदाणा वडा बनवण्याचा अचानक प्लॅन होतो आणि ते वेळेवर बनवणं शक्य होत नाही, कारण साबुदाणा वडा बनवण्यासाठी आधी साबुदाणा भिजत घालावा लागतो. पण आता त्याची गरज नाही, कारण उद्या महाशिवरात्रीनिमित्त मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे साबुदाणा वड्याची झटपट रेसिपी. नमस्कार, मी शलाका घरगप्पा फॅमिलीच्या या व्हिडिओत तुमचं स्वागत करते. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर बघूया आता झटपट साबुदाणा वडा मी कसा बनवला ते. तुम्ही पाहू शकता, येथे मी 4 ते 5 बटाटे घेतले, मीडियम साईजचे बटाटे घेतले. यांना छान उकडून घ्यायचं आहे. हे बघा, कुकरमध्ये हे मी उकडण्यासाठी ठेवते. तुम्ही हे पातेल्यातही उकडू शकतात, पण हे बटाटे व्यवस्थित उकडले पाहिजे, त्याने साबुदाणा वडा हा छान होतो. हे बटाटे उकडत असताना मी साईडला साबुदाणा घेतला. हे बघा, हा साबुदाणा जो आहे हा व्यवस्थित मी साफ करून घेतला. मी तुम्हाला मागील व्हिडिओत पण बोलली होती की हे जे फराळाच्या वस्तू असतात किंवा साठवणीच्या ज्या वस्तू असतात त्या व्यवस्थित चेक करून घ्यायच्या, साफ करून घ्यायच्या. तर असा हा साबुदाणा मी साफ करून त्याला भाजण्यासाठी घेतला. त्याला थोडा मीडियम गॅसवर असा भाजून घेतला. बघा, थोडासा लालसर असा दिसला की मग लगेच साबुदाणा हा मी वाटण्यासाठी मिक्सरमध्ये घेतला. याला पाणी न टाकता हा मिक्सरमध्ये मी वाटून घेतला, म्हणजे साबुदाण्याचं पीठ केल्यासारखं असं मी हा वाटून घेतला. बघा, हे साबुदाण्याचं मी पीठ जे बनवलं आहे ते असं एकदम चिकट नाही बनवलं, थोडंसं रवाळ असं जाडसर पीठ बनवलं आहे, जास्त बारीक वाटलेलं नाही आहे. आणि हे जे पीठ आहे ते तुम्ही एका डब्यात हवाबंद डब्यामध्ये ठेवून केव्हाही त्याचे वडे बनवू शकता. असं काही नाही की हे पीठ आत्ताच तुम्ही भाजले, आत्ताच वाटले म्हणून आत्ता वापरात घेऊ शकता. हे पीठ तुम्ही केव्हाही वापरात घेऊ शकता. त्यानंतर हे बघा, मी इथे शेंगदाणे भाजून घेतले, व्यवस्थित भाजून घेतले शेंगदाणेही, आणि त्याची साल न काढता हे वाटायला घेतले मी. बघा, हे पूर्ण शेंगदाणे भाजल्यानंतर मी याचंही वाटून शेंगदाण्याचा असा कूट बनवून घेतला. तोपर्यंत हे बटाटे शिजले, मग त्याचे साल काढून मी हे बटाट्याचा असा चुरा करून घेतला. हे बघा, बटाटा हा पूर्णपणे स्मॅश करून घेतला, ओबडधोबड असा. बटाटे स्मॅश केल्यानंतर त्यामध्ये बघा 2 ते 3 चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकला. हा शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर त्यानंतर 2 ते 3 हिरवी मिरची बारीक कट करून घेतल्या मी. इथे लाल तिखटही बरेच जण वापरतात, पण आम्ही लाल तिखट वापरत नाही, कारण त्यात मसाले वगैरे मिक्स असतात. तर हिरवी मिरचीनंतर मी हे थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे. मला हवं तसं तुम्ही तिखट इथे हिरवी मिरची वापरू शकतात. चवीनुसार मीठ टाकल्यानंतर मी इथे हे जे साबुदाण्याचं पीठ बनवलेलं होतं ते मी टाकलं आहे. बघा, जसं आपल्याला हवं तसं जितके वडे बनवायचे त्यानुसार त्या प्रमाणात तुम्ही ते टाकू शकता. हे सर्व टाकल्यानंतर थोडासा हा अर्धा लिंबाचा रस मी टाकते. बघा, याच्याने चव छान येते. लिंबाचा रस टाकल्यानंतर पूर्ण मिश्रण मी एकत्रित करून घेतलं आणि पीठ मळल्यासारखं हे एकजीव केलं. असं एकजीव केल्यानंतर त्याचे छोटे छोटे असे गोळे बनवून वडे बनवले. बघा, अशा पद्धतीने मी हे वडे बनवले. बरेच जण कोथिंबीर, कढीपत्ता वगैरे असेही मसाले वापरतात साबुदाण्यामध्ये किंवा साबुदाणा खिचडीमध्ये. तसं आम्ही काही वापरत नाही, कारण ते उपवासाला चालत नाही, आधीपासूनच उपवासाला चालत नाही असं म्हणतात पूर्वज, त्यामुळे आम्ही ते वापरत नाही. हिरवी मिरचीच वापरतो, मसाले वगैरे असं वापरत नाही. वडे बनवल्यानंतर एका कढईत तेल तापत ठेवलं, ते छान तापू दिलं. तेल तापल्यानंतर हे वडे एक एक करून मी त्यात तळण्यासाठी टाकले. हे बघा, लालसर होईपर्यंत मी हे वडे तळून घेतले. मस्त खमंग असा सुगंध येत होता. छान लालसर होईल असे वडे मी करून घेतले. मी बघू शकता, वड्यांचा एकदम असा लालसर रंग होतोय, मस्त खरपूस असे झाले हे साबुदाणा वडे. हे जर पीठ बनवून ठेवलं तर आपण असे साबुदाणा वडे केव्हाही बनवून खाऊ शकतो. असं काही नाही की उपवासालाच बनवले पाहिजे, याला साबुदाणा भिजवण्याची गरज पडत नाही. त्यामुळे असं पीठ जर बनवून ठेवलं तर आपण केव्हाही साबुदाणा वडे बनवू शकतो. जर उपवासाच्या दिवशी नाही बनवले तर आपण याच्यात अजूनही व्हेरिएशन ॲड करून
साबुदाणा वडे बनवू शकतो. बघा किती छान खरपूस असे खमंग असे हे वडे झाले आहेत. खूप सुंदर दिसत होते ते आणि टेस्टीही झाले होते. छान कुरकुरीत लागत होते, आतूनही छान शिजले होते. त्यामुळे असेच साबुदाणा वडे तुम्ही बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि ही झटपट साबुदाणा वडा रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि उद्या महाशिवरात्री असल्यामुळे ही साबुदाणा वडा रेसिपी सगळीकडे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.